माझे नाव सुभाष दणके, मी ग्रामपंचायत सदस्य कसबे तडवळे। हा वार्ड क्रमांक 6 मधील एरिया आहे। हे शिवानंद पुजारी व त्यांच्या मातोश्री आहेत। तरी आपल्याकडे पाऊस हा शेतकऱ्यावर कोपतोय म्हणण्यासारखं झालंय। अशी कंडिशन झाली आहे की सततच्या पावसामुळे पाऊस हा बंद नाही, ओढे नाले पूर्ण पूर परिस्थितीत असताना असं चांगले बांधलेले वीट सिमेंटांचे घरही कोसळत आहेत। आता तुम्ही बघू शकताय की पूर्ण भिंत पडली, 2 रूमच्या भिंत पडून 1 रूम पूर्ण नादू हे झालेली आहे। तरी यांची 2 मुले आणि यांचं पूर्ण कुटुंब इथं जेवत असताना हा प्रकार घडला। तरी कृपया की एवढी की देवाचे आभारच मानावे लागतील की कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आणि यांची परिस्थिती एवढी हालाकीची आहे की दररोज आपलं पोट भरण्यासाठी दररोज कोणाच्या ना कोणाच्या बांधाला जावं लागते किंवा कोणाचं काहीतरी काम केल्याशिवाय ह्यांचे पोट भरत नाहीत। एवढी हालाकीची परिस्थिती असताना अशी देवाने परिस्थिती कोणावरही आणू नये। तरी सरकारने लवकरात लवकर यांना मदत करावी। यांचे जवळजवळ 2.25 ते 2.5 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे। 2.25 ते 2.5 लाख यांना कमवण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतील। अशी परिस्थिती असल्यामुळे यांनी लवकरात लवकर सरकारने यांना नुकसानग्रस्त भरपाई द्यावी एवढीच विनंती। माझं नाव शिवानंद रामेश्वर पुजारी, तालुका जिल्हा धाराशिव, कसबे तडवळे येथील रहिवासी असून कालच्या सततच्या पावसामुळे माझ्या घराचं नुकसान झालेलं आहे। 2 ते 2.5 लाख रुपयात नुकसान झाले, पण माझे थोडक्यामुळे माझे मुले दोन्ही जिवंत वाचलेले आहेत। तरी शासनाने याची मदतीचा हात द्यावा। किती नुकसान झाले साधारण? 2-2.5 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। तुमची मागणी काय? मग मागणी आहे की आम्ही शासनाचे पंचनामे करून आमची त्वरित आम्हाला लवकरात लवकर मदत देण्यात यावी। किती वाजता साधारणतः पाऊस चालू? संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान नुकसान झालेले असून सतत पावसामुळे नुकसान झालेले आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।